स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार, थोड्याच वेळात अधिकृत घोषणेची शक्यता। राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे नजरा। मतदार यादी विरोधातील 4ही याचिका मुंबई हायकोर्टाकडून निकाली। सर्व याचिका फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकन संदर्भातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी। पार्थ पवारांनंतर आता अजित पवारांचे दुसरे पुत्र जय पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा। बारामती नगर परिषदेत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता। अठरा वर्ष पूर्ण होऊनही मतदार यादीत नोंदणी होत नसल्याचं समोर। माहीमच्या तरुणीची हायकोर्टात धाव। 2 ऑक्टोबर 2024 नंतर वयाची अट पूर्ण केलेल्यांच्या नोंदणीत अडचणी।